हाय, हॅलो, नमस्कार आणि वेलकम टू गोवा. सो आज सकाळी साधारण 10 वाजता आम्ही गोव्याला पोचलो. वैभव गोव्याचा आहे, मडगावचा, आणि हे आहे त्याचं सुंदर घर, IBM कॉलनी. वैभवचे बाबा इथे काम करतात आणि ॲज यू कॅन सी इथलं वातावरण इतकं सुंदर असतं. आम्ही 4-5 दिवस काढून तरी इथे येत असतो. आणि हे आहे आमचं घर. हे आहे वैभवच्या बाबांचं बुक कलेक्शन. आणि या सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत, अवॉर्ड्स आहेत, हे आहेत शुभमचे, वैभवच्या भावाचे टेबल टेनिसचे. वैभवला आज लोकल ब्रेकफास्ट करायचा होता, त्यामुळे आम्ही फ्रेश झालो आणि बाहेर ब्रेकफास्टला गेलो. इथल्या मेसेसमध्ये ना इतके छान भाजीपाव आणि बन्स मिळतात, मला तर खूप आवडतं. सो आम्ही क्विकली ब्रेकफास्ट केला आणि आम्ही पुन्हा घरी गेलो. आम्ही घरी पोचेपर्यंत बाहेरचं वातावरण इतकं छान झालं होतं, पण तरीसुद्धा डिस्ट्रॅक्ट न होता मी माझं काम संपवलं. दुपारी वैभवची आई घरी आली. त्या मेंटली चॅलेंज स्कूलमध्ये टीचर आहेत. मग आम्ही जेवण केलं आणि आज आम्ही निघालोय काणकोणला. काणकोणला जाण्यामागचं कारण असं की तिथे ललित कलातले आमचे काही मित्र आहेत. माझा बॅचमेट आहे केतन, जे तिथे ॲक्टिंगचं वर्कशॉप घेत असतात. सो आज आम्ही काणकोणला जाणार होतो. आम्हाला साधारण 1 तास तिथे पोचायला लागणार होता. जाता जाता वैभवने मला खूप गोष्टी दाखवल्या. त्याचं कॉलेज दाखवलं आणि त्याचं कॉलेज भारी की माझं SP कॉलेज भारी, यावर आमचं छोटंसं डिबेट चालू होतं. आणि ट्रेंड फॉलो करत करत, ह्या सुंदर रस्त्यांना फॉलो करत करत, मध्ये मध्ये थोडासा पावसाचा आस्वाद घेत घेत आम्ही फायनली काणकोणला पोचलो. हा आहे सेलिब्रिटी श्रवण. याला तुम्ही कोस्तावमध्ये बघितलं असेल, 9 वाजता खबरी होता हा. थोडा वेळ मी केतनचं वर्कशॉप अटेंड केलं आणि मला मेजर नॉस्टॅल्जिया झाला. ललित कलातले दिवस मला आठवले. या लोकांशी थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि या सुंदर स्पेसचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा मडगावला जायला निघालो. खरं तर जाताना आम्हाला खूपच भयानक पाऊस लागला, तरी सुद्धा आम्ही हळूहळू मडगावला पोचलो. मला इतकी झोप यायला लागली होती, खूपच मी थकले होते, तरी सुद्धा प्रॉन्सला बघून माझा सगळा थकवास निघून गेला. जेवण करून आम्ही घरी पोचलो. मला झोप येत होती, पण या माणसाची बॅटरी फुल्ली चार्ज होती. सो दिस इज हाऊ आय स्पेंड फर्स्ट डे इन गोवा. ओके, बाय.